अ ची कॅपॅसिटी 12 तासांची, ब ची कॅपॅसिटी 24 तासांची टाकी भरण्याची. काय विचारले तोच प्रश्न आहे, तोच टाईप आपला चालू आहे. दोन्ही नळ एकाच वेळेला जर चालू केले आपण टाकीमध्ये, ती रिकामी टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल. सेम प्रकार अ नळ एका तासामध्ये टाकीचा किती भाग भरेल. अ ची कॅपॅसिटी 12 तासांची, 1/12 भाग भरेल. राईट. सेम वे ब ची कॅपॅसिटी एका तासाची 1/24 भाग भरेल. दोन्ही नळ एकाच वेळेला टाकीमध्ये चालू केले, अ अधिक ब, एका तासाची दोघांची व्हॅल्यू 1/12 अधिक 1/24 बरोबर. लसावी काढायचा निघतोच, नेहमी लक्षात घ्या. 24चा पाढा मोजा, 24 एके 24, पहिल्याच नंबरला 12 ने भाग जातो. नसता गेला तर 24चा पाढा पुढे मोजत राहायचं. ठीक आहे. 24 आला लसावी. आता 12 दुने 24, 1 दुने 2, 24 आहे तसे मांडले, 1 ची व्हॅल्यू 1 आले 3/24. आता भाग जातोय पहा, 3 एके 3, 3 8 24. आपलं उत्तर आलंय 1/8. तुमच्या उत्तर लक्षात आला असेल, पर्याय पण लक्षात आला असेल. छेदामध्ये 8 आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 8 तास. दोन्ही नळांना एका तासामध्ये, एका तासात 1/8 भाग भरतात टाकीचा. म्हणजे टाकीचे जर आपण 8 समान भाग केले, 8 समान भाग केले, तर त्यातला एक भाग भरण्यासाठी 1 तास लागतो. मग 8 भाग भरण्यासाठी 8 तास लागतील. साधं लॉजिक. आलं लक्षात. किती वेळ लागला, 1 मिनिटाच्या आत आपण हे उदाहरण सोडवलं. परीक्षेला तर तुम्हाला हे पण लिहित बसण्याची गरज नाही. जसं मी लिहिलंय ना, हे काहीच लिहिण्याची गरज नाही. डायरेक्ट कॅल्क्युलेशनला इथून सुरुवात करायची तुम्हाला. बस एवढं करायचं. किती वेळ लागणार, अर्धा मिनिट फार झाला. हे तोंडी काढता येतं प्रॅक्टिस चांगली असेल तर. हे सगळं लिहित बसण्याची पण गरज नाही.